44 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे। तो स्पेअर पार्ट व्यवसाय करणारे व्यावसायिक होते। आरोपी तिघेही जण अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून कॉलेजमध्ये शिकत होते। परीक्षा दिल्यानंतर हे तिघेही एकत्र फिरत होते। वर्धमान नगर पुलावरती मध्यधुंद व्यापारी दिसला। मदतीच्या वाहनानं कारमध्ये त्यानं घेतलं आणि विभापूरकडे फिरवून पुन्हा वाडीला आणलं। तर सुरुवातीला घरी आणण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला। नंतर फोन कट झाला आणि आरोपींनी हा प्लॅन बदलला। कार आणि मोबाईलचा मोह झाला आणि त्यामुळे व्यापाऱ्याला निर्जन स्थळी नेऊन त्यांचा खून करण्यात आला। तीनही आरोपी हे विद्यार्थी आहे, शिकणारे सेकंड इयरमध्ये इंजिनिअरिंगला, आणि त्यांना फक्त गाडी चालवण्याची हौस होती आणि गाडी आपल्याला मिळाली पाहिजे। आणि हा मृतक हा जास्त प्रमाणात दारू पिलेला आहे, याचा फायदा घेऊन त्या निर्जनस्थळी नेऊन त्याची हत्या करून आणि त्याचे कपडे त्याच्या अंगावरील काढून टाकले, जेणेकरून ती बॉडी ओळखायला येऊ नये। आम्ही सगळं तीनही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे, गाडी पण ताब्यात घेतलेली आहे, निपुण तपासाकरिता गाडीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। आणि पुढची बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूरमध्ये शिवरायांचा अनधिकृत पुतळा हा बसवण्यात आलाय। पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीसमोर हा पुतळा बसवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र